पूरग्रस्त आळंदीसाठी 10 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारने घेतलाय। पायाभूत सुविधांच्या पुनरुभारणीसाठी नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा निधी जारी करण्यात आलाय। सर्व कामं तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिलेत। पालघरमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुरक्षितरित्या रुग्णालयात नेण्यात आले। रुग्णालयात गर्भवतीची प्रसूती झाली आणि तिनं मुलाला जन्म दिलाय। सफाळे ग्रामीण रुग्णालयात गर्भवतीनं मुलाला जन्म दिला। पालघरमध्ये पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। शहापूरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेले अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। भातसा आणि शाही नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं। विरार नालासोपारा लिंक रोड पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। दुपारनंतर अचानक पडलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचलंय। सेंट्रल पार्क, तुळींज, जाचोळा, चंदन नाका, वसंत नगरी या परिसरात सुद्धा पाणी साचलंय। दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे विरार नालासोपारा लिंक रोड जो आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि रस्त्यावरती जर बघितला तर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। हा जो रस्ता आहे हा विरारवरून नालासोपारा वसईला जोडणारा प्रमुख मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती जवळपास विरारच्या सुरुवातीपासून ते पूर्ण वसईपर्यंतचा रस्ता जो रस्त्यावर पाणी साचलेला आहे। या ठिकाणी समोर सेंट्रल पार्क आहे, ओसवाल नगरी आहे, त्याचप्रमाणे स्टेशन परिसर आहे, आचोळे, रेंज, चंदन नाका, त्याचप्रमाणे एव्हरशाईन या सर्व ठिकाणी जो आहे हा पाणी साचलेलं आहे। माझ्या बाजूला जर बघितला तर हा विरारवरून विरार पश्चिमेकडे जाणारा मुख्य नाला आहे। मात्र हा नाला पूर्णपणे तुडुंब भरला। एकंदरीतच जर बघितला तर आज रात्री सुद्धा आणखी जर पावसाने आपला जोर असाच कायम ठेवला तर निश्चितच उद्या सकाळपर्यंत सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। तर लोणावळ्यातील हुडको कॉलनी परिसरात गुडघाभर पाणी साचलंय। हुडको कॉलनीत लोकांच्या घरातही पाणी शिरलं। हुडको कॉलनीतील हनुमान मंदिरात सुद्धा पाणीच पाणी झालंय। आपण पाहतोय की पुणे आणि लोणावळा या परिसराला पूर्ण 2 दिवसापासून मुसळधार पावसाने चांगलाच झोडपून काढलेला आहे। या ठिकाणी पावसाचा मोठा हाहाकार देखील आपणास पाहायला मिळतो। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हे तलाव नसून नदी नसून हा हुडको परिसरातील एक रस्ता आहे आणि हा हुडको परिसरातील जी कॉलनी आहे ती पूर्ण सध्या पाण्याखाली वेढली गेलेली आहे। आपण दृश्यामध्ये देखील पाहतोय की सध्या गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि दृश्यामध्ये जे समोर दिसतंय ते हनुमानाचं मंदिर आहे। हे मंदिर देखील सध्या पाण्याने वेढलं गेलेलं आहे। अशा प्रकारे या हुडको परिसरात सध्या 100 ते 150 कुटुंब वास्तव्यास आहे, ते तिथे राहतात। मात्र आपण पाहतोय की संपूर्ण परिसर हे पूर्ण पाण्याने वेढला गेलेला आहे। खरं तर काल सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मोठा पाऊस बरसत होता आणि याच पावसाचा जो फटका आहे तो सध्या हुडको कॉलनीला लागलेला आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की हेच ते इथे पूर्ण जी रहिवासी हुडको कॉलनी आहे कमीत कमी 7 ते 8 फूट एवढं पर्यंत या ठिकाणी पाणी साचलं होतं। मात्र आता पावसाचा जो वेग आहे तो सध्या मंदावलेला आहे। तरी देखील सध्या आपण पाहतोय की लोकांच्या घरी पाणी अद्यापही साचलेलं आहे। मी माझा कॅमेरामन गणेश रहाटेला सांगू इच्छितो की त्याने हे दृश्यामध्ये आपल्याला एक घर मिळते पाहायला, हे देखील दाखवावं। आपण पाहतोय की घरामध्ये पूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर पावसाचा मोठा हाहाकार सध्या लोणावळ्याला बसलेला आहे आणि याचा जो फटका आहे तो सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात येथील हुडको कॉलनी परिसरातील घरांना देखील बसलेला आहे आणि आपण घरामध्ये पाहतोय की फ्रीज असेल अशा विविध ज्या वस्तू आहेत त्या सध्या पाण्यामुळे ह्या पूर्ण पडलेल्या आहेत आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी काल निर्माण होती आणि अद्यापही काही प्रमाणात तशीच आपणास पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह मी रवी खरात, हुडका कॉलनी, लोणावळा। बातमी शहापूरमधून खांडीचा पाडा इथे घरावर दरड कोसळली। घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मुसळधार पावसाने 6 ते 7 घरांचं नुकसान झालंय। स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने दरड हटवण्यात आली। नवी मुंबईतील तळोजामध्ये कारनं 8 ते 10 जणांना धडक दिली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या 8 ते 10 जणांना या कारनं उडवलं। एका व्यक्तीचा यात जागीच मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर चालक कार सोडून फरार झालाय।